हाय हॅलो मित्रमंडळी, मी शुभम चव्हाण. मी माझ्या फर्स्ट न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. ब्लॉग असा असणार आहे की माझे काही सेफ्टी गिअर्स आहेत बाईकबद्दल आणि माझी बाईक यांच्याबद्दल तुम्हाला इंट्रो देणार आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतो. हे सगळी माझी ॲसेसरीज आहेत. जॅकेट, हेल्मेट, ॲक्च्युली 2 हेल्मेट आहे, एक ग्लव्ज आहे, एक मोबाईल माउंट आहे, एक बॅग आहे. तर तुम्हाला जॅकेटबद्दल सांगतो. जॅकेट हे रायनॉक्सचं आहे, लेवल 2चं. त्याच्यामध्ये नॉक्सचे पॅडिंग लेवल 2च आहे. हे हेवी रायडिंगसाठी तुम्ही यूज करू शकता आणि एक नॉर्मल यूजसाठी पण येतं. तर ते मी नाही घेतलं कारण मला रायडिंगसाठीच पाहिजे होतं, त्यामुळे मी हे जरा चांगल्यातलं घेतलं. आणि हे ॲक्सेसचं हेल्मेट जे मी आता रायडिंग करणार आहे त्यासाठी न्यू घेतलं आहे बघा. आणि हे माझे ग्लव्स रायडिंगसाठी. हे हेल्मेट रेग्युलर यूज करण्यासाठी थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. हे स्टड शिफ्टर म्हणून आहे. ते तुम्हाला असं वाटणार नाही कारण पूर्ण चेंज करून टाकलं त्याचा पूर्ण होलिया. आणि ही बॅग स्पेशली मी घेऊन जातो कारण मला खूप आवडते. चला तुम्हाला मी घालून दाखवतो. मला असा हा पसारा वाटत असेल पण आता ठेवलं आहे तसंच, काय करणार. मला आता जॅकेट घालून दाखवतो. तुम्हाला वाटेल हेवी आहे किंवा घाम वगैरे येतो, बट तसं नाही आहे. जे हे मॅच दिले आहेत जाळीसारखं, त्यातून जेव्हा आपण रायडिंग करतो तेव्हा इझिली हवा पास होते. मला कम्प्लिटली घालून दाखवतो. थोडंसं मला गरम होईल कारण पंखा पण स्लो आहे आणि आता आपण हवेच्या ठिकाणी नाही आहोत. हे जॅकेट आहे. जर तुम्हाला टाईट तुमच्या हातानुसार करायचं असेल इथे स्ट्रिप्ट आहे, ती थोडीशी हलकीशी टाईट करायची जेणेकरून आपला एल्बो परफेक्ट बसेल, शोल्डर परफेक्ट बसेल. थोडंसं टाईट करायचं. जॅकेट असं कम्फर्टेबली येतं. इथे चेस्टला पण आहे बघा प्रोटेक्शन. तुम्हाला हेल्मेट दाखवतो. हा न्यू हेल्मेट आहे. दुसरा हेल्मेट दाखवतो. त्याचा माउंट पण दाखवतो तुम्हाला. बघा हा माउंट असा लागला. इथेच हा मोबाईल इथे कनेक्ट होणार आणि आपण घालून त्याची व्हिडिओ काढू शकतो समोरासमोर. हे ग्लव्ज आहेत. हे पण मी सुटेबल असेच घेतले आहेत. बऱ्यापैकी टाईट आहे, व्यवस्थित आहे. इथे हे प्रोटेक्शन आहे. हे एक मेन वस्तू विसरलेलं आहे. मेन गिअर आपलं नी पॅडिंग, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते पण मी लवकरच घेणार आहे. तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवीन नक्कीच. आता तुम्हाला बाईकबद्दल थोडासा इंट्रो देणार आहे, वॉक अराउंड देणार आहे. फक्त त्याआधी आपल्याला वॉशिंग सेंटरला जावं लागेल कारण बाईक धुतलेली नाही आहे. चला आपण वॉशिंग सेंटरला जाऊया. बाईक ते वॉश करायला देगा, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. जास्त अशी मोठी सीसीची गाडी नाही आहे. आपली जे स्वप्न असतं त्या स्वप्नानुसारच मी एक साधी गाडी घेतली आहे.
हाय गाईज, व्हिडिओ तर तुम्ही बघितली असाल. CB हॉर्नेट 160R हीच बाईक आहे. चांगला मायलेज देते, चांगली क्रूज स्पीड मेंटेन करते 80 ते 90. पहिली गोष्ट, गाडीला मार्चमध्ये 5 वर्ष होती. गाडी मेंटेन आहे. ॲक्च्युली काल सीन झाला की जिथे आपण गाडी वॉश करायला दिली होती तिथे जे म्हणजे वॉश करणारे होते त्यांच्यात आपापसात भांडणं झाली आणि भांडणं झाल्यामुळे मला झालं लेट. 7:30 वाजले. मी व्हिडिओ शूट नाही केली, तीच सकाळी केली, म्हणजे दुसऱ्या दिवशी. हा ब्लॉग एंड होणार आहे सेकंड डेला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण चांगल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याआधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.